चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवाखोडे सर्वांचं स्वागत करतो आपल्या या सेशन मध्ये। बघा, अगदी बघितल्याप्रमाणे विभक्ती प्रत्यय व त्याचे प्रकार आपण म्हणजे विभक्ती प्रत्यय समजून घेण्याच्या अगोदर प्रत्यय ही संकल्पना काय आहे, व्याकरणामध्ये कोणत्या भाषेतून घेण्यात आली, प्रत्ययाचं कार्य व्याकरणामध्ये काय आहे आणि त्याच्यानंतर विभक्ती प्रत्यय व विभक्ती प्रत्ययाचे प्रकार किती आहेत हे या सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत। वनरक्षक असेल, वनसेवक असेल, दारूबंदी असेल, महाराष्ट्र पोलीस असेल, तशी तुमची काय रे एमपीएससी असेल, एमपीएससी असेल, सोबतच तुमचं जे काही आयबीपीएस पॅटर्न असेल, टीसीएस पॅटर्न असेल, अशा बाबतीमध्ये काय करत असते, अशा संकल्पनेवर काय करत असते, वारंवार प्रश्न विचारत असते। सर्वप्रथम आपण नेमकं प्रत्यय म्हणजे काय असतात, तर हे प्रत्यय म्हणजे काय असतात रे, हे थोडक्यामध्ये काय करू आपण समजून घेऊ। बघा, प्रत्यय ही ऐतिहासिक दृष्ट्या संस्कृत व्याकरण परंपरेतील एक संकल्पना आहे। कोणत्या भाषेतील रे, संस्कृत व्याकरणातील एक चांगली संकल्पना आहे। संस्कृत व्याकरण परंपरेत वाक्याची फोड पदामध्ये होते, म्हणजे वाक्यामध्ये प्रत्येक शब्द पद असतो, पदांनी मिळून तुमचं वाक्य बनलेलं असतं आणि त्या पदांची विभागणी प्रकृती आणि प्रत्ययामध्ये होते। हे बरोबर आहे, प्रकृती आणि प्रत्ययामध्ये होते, बरोबर आहे ना। मग बघा, आणि नावाचा शब्द आहे तुमचा, आणि नावाचा शब्द आहे, याला ईक प्रत्यय लावल्याच्या नंतर तुमचा कोणता शब्द येतो रे, कोणता शब्द तयार होतो, आणिक नावाचा शब्द तयार होतो। हे काय झालं तुमचं, हे झालं बघा पद, आणि या पदाची विभागणी आपण दोन पदामध्ये केलेली आहे। पहिलं आहे तुमचं प्रकृत, यालाच काय म्हणतात रे, प्रकृती म्हणतात, आणि त्याला नंतरून समोरून उजवीकडून पुढून लावलेला जो काही एक अक्षर समूह असतो किंवा अक्षर असते, यालाच काय म्हणतात रे, प्रत्यय म्हणतात। आणि आपल्याला या सेशन मध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे, या प्रत्ययाचा अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, बघा मग प्रत्यय म्हणजे काय असते ते आपण सर्वप्रथम या ठिकाणी समजून घेऊ। बघा, जेव्हा शब्दाच्या किंवा धातूच्या, प्रत्यय फक्त शब्दाला लागत नसतात, तर प्रत्यय हे धातूला सुद्धा लागतात। शब्दाच्या किंवा धातूच्या शेवटी एक किंवा अधिक अक्षरे जोडली जातात, त्या अक्षरांना काय म्हणतात रे, प्रत्यय। शेवटून समोरून पुढून नंतरून उजवीकडून एक किंवा अधिक अक्षरे जोडली जातात, त्या अक्षरांना काय म्हणतात रे, हे प्रत्यय म्हणतात। हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। प्रत्यय जोडल्याने काय होते रे, शब्दाच्या जातीत फरक पडू शकतो, अगदी बरोबर आहे। उदाहरणार्थ आपण या ठिकाणी काय करू रे, एक सुंदर नावाचा तुमचा शब्द घेऊ। सुंदर याला जर आपण समजा य नावाचा प्रत्यय जोडला तर सौंदर्य काय होते रे, हे तुमचं पद निर्माण होतं, शब्द निर्माण होतो। सुंदर या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, या शब्दाचा अर्थ वेगळा आहे। शहाणा याला जर आपण पणा नावाचा जर प्रत्यय जोडला तर शब्द तयार होतो शहाणपणा, म्हणजे हे तुमचं काय आहे, भाववाचक नाम आहे, हे तुमचं भाववाचक नाम आहे, हे विशेषण आहे, हे सुद्धा तुमचं काय आहे, विशेषण आहे। म्हणजे शब्दाच्या अर्थामध्ये प्रत्यय जोडल्याने फरक पडतो, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। नंतर आहे बघा, धातूंना प्रत्यय जोडून धातू साधित, त्यालाच काय म्हणतात रे, त्यालाच कृदंत म्हणतात। खा नावाचा तुमचा धातू आहे, त्याला नारा नावाचा आपण काय जोडलेला आहे, प्रत्यय जोडलेला आहे। तुमचा शब्द तयार झालेला आहे खाणारा, खाणारा हे आहे तुमचं धातू साधित, त्यालाच काय म्हणतात, कृदंत म्हणतात। आणि कृदंत तयार होत असेल तर अशा प्रत्ययांना, हा एक प्रत्ययाचा प्रकार आहे, कृत प्रत्यय म्हणतात। म्हणजे धातूला प्रत्यय लावून धातू साधित बनवलेला असेल तर त्या धातूला लागलेला हा प्रत्यय कोणता प्रत्यय असतो रे, कृत प्रत्यय असतो। जसं की पळ नावाचा धातू आहे, नारा नावाचा प्रत्यय आहे, खा नावाचा धातू आहे, ताना नावाचा काय आहे रे, तुमचा काय आहे, तुमचा प्रत्यय आहे आना नावाचा। ठीक आहे, बरोबर आहे। थोडस समोर जर आलं
थोडस जर आपण समोर आलो तर नाम असेल, विशेषण असेल, अव्यय असेल, अशा शब्दांना प्रत्यय जोडून तयार झालेल्या शब्दांना तद्धित प्रत्यय म्हणतात. पहिला प्रत्ययाचा प्रकार शिकलो आपण कृत प्रत्यय. कोणता शिकलो रे तुमचा? कोणता शिकलो प्रत्यय? कृत प्रत्यय शिकलो. म्हणजे धातू साधिताला लागलेला. कोणाला? धातू साधिताला जो प्रत्यय लागतो त्याला कृत प्रत्यय म्हणतात. दुसरा प्रकार आहे तुमचा तद्धित. काय रे? तद्धित प्रत्यय. कशा कशाला लागलेले असतात? तर बघा, नाम असेल, विशेषण असेल, अव्यय असेल, अशा शब्दांना प्रत्यय जोडून तयार झालेल्या शब्दांना तद्धित प्रत्यय व अशा शब्दांना शब्द साधिते म्हणतात. काय म्हणतात? शब्द साधिते म्हणतात. हे आपल्याला आवर्जून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. जड नावाचा तुमचा शब्द आहे, याला त्व नावाचा प्रत्यय जोडलेला आहे, जडत्व शब्द तयार झालेला आहे. नवल नावाचा शब्द आहे, याला आई नावाचा प्रत्यय लावलेला आहे, नवलाई शब्द तयार झालेला आहे. म्हणजे हे प्रत्यय कोणते आहेत? तद्धित प्रत्यय आहेत. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, थोडस समोर आलो आपण. ए धातूंना ता, तो, ती, ते, ला, लो, ली, ले, इल, इन, वा, उ सारखे प्रत्यय जोड्यास ते पूर्ण क्रियापद असते. प्रत्ययाचं कार्य प्रत्यय क्रियापद सुद्धा बनवतात. एखादा प्रत्यय धातूला लागला तर क्रियापद बनते. बरोबर आहे? तो प्रत्यय एखाद्या धातूला लागून अपूर्ण क्रिया दाखवत असेल तर त्याला काय म्हणतात? धातू साधित म्हणतात, त्यालाच कृदंत म्हणतात. बरोबर आहे? अशा प्रत्ययांना काय म्हणतात रे? आख्यात प्रत्यय म्हणतात. सरळ सरळ या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची. क्रियापद, जे काही क्रियापद आहे, या क्रियापदाला लागलेले प्रत्यय म्हणजे आख्यात प्रत्यय असतात. हा सुद्धा एक प्रत्ययाचा प्रकार आहे. आणि शब्दाचा विभक्तियुक्त रूप, काय रे? शब्दाचा विभक्ती युक्त रूप तयार करताना त्यांना जे अक्षर जोडले जातात त्या अक्षरांना सुद्धा प्रत्यय म्हणतात. म्हणजे प्रत्यय ही संकल्पना व्याकरणामध्ये किती व्यापक आहे फक्त बघा. बरोबर आहे ना? आपल्याला फक्त एवढंच माहिती होतं की शब्दाच्या नंतरहून, शब्दाच्या शेवटून, शब्दाच्या उजवीकडून, शब्दाच्या पुढून, शब्दाच्या समोरून एक किंवा अनेक अक्षर जोडली जातात, यांना प्रत्यय म्हणतात. एवढीच बाब आपल्याला लक्षात नाही ठेवायची. तर बघा, आख्यात प्रत्यय असतील, त्याच्यानंतर तद्धित प्रत्यय असतील, त्याच्यानंतर काय रे? त्याच्यानंतर इथं आपण बघितलेला आहे कृत प्रत्यय. कोणते रे? कृत प्रत्यय बघितलेला आहे. बरोबर आहे ना? बघा, हे आहे तर तुमचे कृत प्रत्यय. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. मग आलो आपण आता या प्रत्ययाच्या वर्गीकरणाकडे. बरोबर आहे ना? बघा, अजून आपण विभक्ती प्रत्ययाकडे गेलोच नाही. सध्या फक्त प्रत्यय आपण समजून घेत आहोत. हे प्रत्ययाचे वर्गीकरण, पहिलं वर्गीकरण केलेलं आहे साधक प्रत्ययामध्ये. सिद्ध असेल, मूळ शब्द असेल, त्या शब्दास प्रत्यय लागून साधित शब्द बनवणाऱ्या प्रत्ययांना काय म्हणतात? साधक प्रत्यय म्हणतात. सुंदर मूळ शब्द आहे, मूळ विशेषण आहे, त्याला य नावाचा प्रत्यय लागलेला आहे. जड मुळात तुमचं विशेषण आहे. बरोबर आहे? जडत्व प्रत्यय लागलेला आहे. खा नावाचा धातू आहे, नारा काय लागलेला आहे? तुमचा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे सिद्ध मूळ शब्दास प्रत्यय लागून साधित शब्द बनवणाऱ्या प्रत्ययांना साधक प्रत्यय म्हणतात. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे. विकारक प्रत्यय म्हणजे काय? लिंग, वचन, विभक्ती, काळ, अर्थ इत्यादी प्रत्ययामुळे शब्दाच्या मूळ रूपात विकार होत असेल, विकार करणारे प्रत्यय म्हणजे विकारक प्रत्यय असतात. म्हणून या प्रत्ययांना विकारक प्रत्यय म्हणतात. जसं की कुत्रा, याला ई नावाचा प्रत्यय म्हणजे लिंगामध्ये बदल झालेला आहे. कुत्र्याने, बरोबर आहे? कुत्रे, पळाला, पळाली, पळाले, पळावे. ए प्रत्यय आहे. ए प्रत्यय आहे. नंतर ई प्रत्यय आहे. नंतर तुझा ला प्रत्यय आहे. म्हणजे या ठिकाणी विकार होत असेल तर त्याला विकार काय म्हणतात रे? विकारक प्रत्यय म्हणतात. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
बघा थोडस जर आपण समोर आलो, इतर प्रत्ययामध्ये काय काय येतात, केवळ विशिष्ट अर्थ दर्शविणारे व विभक्ती प्रत्यय तसेच काळाच्या प्रत्ययानंतर येणारे प्रत्यय यात मोडतात. प्रामुख्याने शुद्ध शब्दयोगी अव्यय इतर प्रत्ययात मोडतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, परीक्षेमध्ये जर आलं की बाबा शुद्ध शब्दयोगी अव्यय किंवा शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रत्ययामध्ये मोडतात, तर इतर प्रत्ययामध्ये मोडतात. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राम नावाचा शब्द आहे, नेही प्रत्यय लागलेला आहे, राजाला सुद्धा हा शब्दयोगी अव्यय आहे, म्हणजे या ठिकाणी हे कोणत्या प्रत्ययामध्ये येतात, इतर प्रत्ययामध्ये येतात. हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थोडस जर आपण समोर आलो, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हाच आहे, विभक्तीचे प्रत्यय कशाला म्हणतात रे? विभक्तीचे प्रत्यय म्हणजे नाम किंवा जो काही वाक्यातील कर्म असतो किंवा इतर पद असतात यांचा आपापसामध्ये संबंध दाखवण्यासाठी शब्दाच्या शेवटून जी प्रत्यय जोडली जातात त्याला विभक्तीचे प्रत्यय म्हणतात. मग विभक्तीच्या प्रत्ययाचे दोन प्रकार आहेत. किती प्रकार आहेत रे? दोन प्रकार आहेत. आपण बघू कोण कोणते प्रकार आहेत. आणि आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा सुद्धा तोच आहे. पहिले असतात चरम प्रत्यय आणि दुसरे असतात तुमचे चरमेतर प्रत्यय. मग नेमकं चरम प्रत्यय कशाला म्हणायचं, चरमेतर प्रत्यय कशाला म्हणायचं? हे बघा रे, चरम प्रत्यय म्हणजे एखाद्या विभक्तीचा प्रत्यय लागल्याच्या नंतर त्यानंतर आपण प्रत्यय लावू शकत नाही, त्यानंतर प्रत्यय लावू शकत नाही, अजिबात लावू शकत नाही, त्याला काय म्हणतात रे? त्याला म्हणतात चरम प्रत्यय. अरे चरमेतर प्रत्यय म्हणजे काय? एखाद्या विभक्तीचा प्रत्यय लावल्याच्या नंतर आपण त्या प्रत्ययाच्या नंतर सुद्धा प्रत्यय लावू शकतो, त्याला म्हणतात चरमेतर प्रत्यय. उदाहरणार्थ आपण जर बघितलं रामच्याने, या ठिकाणी दोन विभक्तीचे प्रत्यय आहेत. चाचीचेच्या षष्टी विभक्तीचा प्रत्यय आहे आणि ने तुमचा तृतीयाचा प्रत्यय आहे. म्हणजे हे प्रत्यय कोणते आहेत? चरमेतर प्रत्यय आहेत. चरमेतर प्रत्यय कोणकोणत्या विभक्तीचे आहेत? सप्तमी आणि षष्टी. बघा तुम्हाला दाखवतोय, रामच्याने षष्टीच्या प्रत्ययाच्या नंतर तृतीयाचा लागला. हे बघा घरातला, या ठिकाणी मूळ शब्द आहे घर, घराला त प्रत्यय लागला आणि तच्या नंतर ला प्रत्यय लागला तुमचा चतुर्थी विभक्तीचा. कशाचा लागला रे? चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे आणि हा आहे तुमचा सप्तमी विभक्तीचा. म्हणजे बघा दोन विभक्तीचे प्रत्यय तुमचे चरमेतर प्रत्यय आहेत. पहिली आहे षष्टी, दुसरी आहे सप्तमी, बरोबर आहे. द्वितीया विभक्ती असेल, तृतीया विभक्ती असेल, चतुर्थी विभक्ती असेल, पंचमी विभक्ती असेल आणि संबोधन विभक्ती असेल, या विभक्तीच्या प्रत्ययाच्या नंतर अजिबात प्रत्यय लावता येत नाही, म्हणून हे चरम प्रत्यय असतात. आणि या विभक्तीची जी विभक्ती असते तिला म्हणतात शुद्ध विभक्ती. काय रे? शुद्ध विभक्ती म्हणतात. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतील, बरोबर आहे. पहिला ऑप्शन असेल तुमचा रामच्याने, बरोबर आहे ना. दुसरा ऑप्शन आहे तुमचा घरातला आणि तिसरा ऑप्शन आहे तुमचा रामाला आणि ऑप्शन चौथा आहे तुमचा यापैकी नाही. काय रे? यापैकी नाही. आणि प्रश्न विचारलेला आहे खालील पर्यायातून शुद्ध विभक्ती ओळखा. शुद्ध विभक्ती कशाला म्हणतात? चरम प्रत्यय लागलेले असतात. रामला, रामालास म्हणजे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय लागल्याच्या नंतर इतर प्रत्यय लावता येत नाही, अशा शब्दाची विभक्ती कोणती असते? शुद्ध विभक्ती असते. अशा प्रत्ययाची विभक्ती कोणती असते? शुद्ध विभक्ती असते. हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग तुमच्या मनामध्ये या ठिकाणी प्रश्न आलेला असेल, सर घरातला या शब्दाला त प्रत्यय आहे सप्तमीचा आणि समोर प्रत्यय आलेला आहे तुमचा चतुर्थीचा. मग अशा विभक्तीचं उत्तर काय द्यायचं? तर या विभक्तीला म्हणतात
साधिकरण चतुर्थी विभक्ती. काय म्हणतात रे? चतुर्थी विभक्ती म्हणतात. किंवा रामच्याने या शब्दाची विभक्ती कोणती? तिला म्हणतात सवीकरण. सवीकरण ने प्रत्यय आहे तृतीयाचा. सवीकरण तृतीया, साधिकरण चतुर्थी. काय रे? साधिकरण चतुर्थी. हे मुद्दे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 100% लक्षात ठेवायचं आहे. चरम प्रत्यय म्हणजे एखाद्या विभक्तीचा प्रत्यय लागल्याच्या नंतर अजिबात आपण त्या ठिकाणी प्रत्यय लावू शकत नाही. चरमेतर प्रत्यय म्हणजे एखाद्या विभक्तीचा प्रत्यय लागल्याच्या नंतर आपण दुसऱ्या विभक्तीचे प्रत्यय लावू शकतो. चरम प्रत्ययाची विभक्ती शुद्ध विभक्ती असते. याला षष्टीला काय म्हणतात? सवीकरण म्हणतात. आणि सप्तमीला काय म्हणतात रे? साधिकरण म्हणतात. ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे काय करायच्या आहेत? लक्षात ठेवायच्या आहेत. द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, संबोधन हे विभक्त, या विभक्तीचे प्रत्यय असणारी विभक्ती कोणती असते? शुद्ध विभक्ती असते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. असेच नवनवीन बदलत्या व्याकरणाचे व्हिडिओ किंवा आतापर्यंत आपल्याला जे मुद्दे माहिती नाहीत असे काही मुद्दे बघण्यासाठी, अशा नवनवीन संकल्पना शिकण्यासाठी आपल्या द उत्कर्ष मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा एवढीच एक विनंती आहे. या ठिकाणी थांबू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन संकल्पनेसह. तोपर्यंत थँक्यू सो मच.